राज्याच्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात येणार आहे। आज राजभवनामध्ये राज्यपाल CP राधाकृष्णन हंगामी विधानसभा अध्यक्ष यांना शपथ देतील। उद्यापासून 3 दिवस राज्य सरकारचं विशेष अधिवेशन होणार आहे। या विशेष अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाणार आहे। त्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड केली जाते। दरम्यान आज या हंगामी अध्यक्षांना शपथ दिली जाणार आहे। आज सकाळीच मला फोन आला आणि 1चं टायमिंग आज मी दिलं आहे त्यांना आणि 1 वाजता मी शपथ घेण्यासाठी जातो। पक्षाने माझ्यावरती 3-4 दिवसासाठी ही जबाबदारी दिली आहे ती मी सांभाळणार आहे। आज नाही म्हणतो 288 आमदारांमध्ये टॉप सिनियर आमदार आहे आणि पक्षाने माझी किंमत केली पाहिजे आणि पक्षाने मला चांगलं पोझिशन दिलं पाहिजे हा मताचा मी आहे। तर हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर आता शपथ घेणार आहेत आणि ते आता राजभवनात दाखल झाल्याची माहिती सध्या मिळते। आता एक महत्त्वाची बातमी पाहूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता राजभवनात दाखल झालेले आहेत। महत्त्वाची बातमी सध्या पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता राजभवनात दाखल झाले। हंगामी अध्यक्ष आज शपथ घेणार आहेत आणि त्यासाठी कालिदास कोळंबकर सुद्धा आता राजभवनावर दाखल झाल्याची माहिती आहे। आणि आता देवेंद्र फडणवीस ज्यांनी काल राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली ते देवेंद्र फडणवीस आता राजभवनात दाखल झाल्याची माहिती समोर येते। सविस्तर अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, सध्या काय घडामोडी घडतायत? सध्या देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री हे राजभवनावरती दाखल झालेत। जसं आपण सांगितलं की आज विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांची निवड होणार आहे आणि पुढील 3 दिवस अधिवेशन मुंबईत होणार आहे। त्यासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे नेते आणि ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालंय। ते थोड्याच वेळात हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतील आणि या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बाकीचे जे काही महत्वाचे नेते आहेत ते आता राजभवनावर पोहोचतायत। साधारणपणे काही मिनिटांमध्ये या सगळ्या संदर्भात कारवाईला सुरुवात होईल आणि कालिदास कोळंबकर यांना हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली जाईल। उद्यापासून अधिवेशन सुरू होतं। या अधिवेशनामध्ये आमदारांचे शपथविधी असतील किंवा राज्यपालांचं अभिभाषण असेल या सगळ्या महत्वाच्या गोष्टी कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली कंडक्ट केल्या जातील आणि 9 तारखेला महाराष्ट्राच्या या नव्या विधानसभेला नवा अध्यक्ष मिळणार आहे। 8 तारखेला त्याची प्रक्रिया देखील सुरू होईल। या सगळ्याच पार्श्वभूमीवरती हंगामी अध्यक्षांच्या निवडीसाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर महत्वाचे नेते राजभवनावरती दाखल झाले आहेत। ओम, या सगळ्या प्रक्रियेला नेमका किती वेळ लागेल? अवघ्या काही मिनिटांमध्ये कालिदास कोळंबकर यांना शपथ दिली जाईल। ते अध्यक्षपदाची सूत्र सांभाळतील आणि मग त्यानंतर उद्यापासून जे अधिवेशन होईल त्या सगळ्या संदर्भामध्ये कालिदास कोळंबकर विधानसभेतील जे काही महत्वाचे अधिकारी असतील त्यांच्याशी चर्चा करून पुढची जी काही प्रक्रिया आहे ती सुरू करतील। नक्कीच ओम, तर आपण प्रेक्षकांना सांगूयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता राजभवनात दाखल झालेत। कालिदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत। राज्यपाल CP राधाकृष्णन त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील आणि कालिदास कोळंबकर सध्या राजभवनावर दाखल झालेले आहेत। सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आता राजभवनात दाखल झाले। काही वेळातच ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईल। विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर शपथ घेणार आहेत। उद्यापासून विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू होते आणि त्यासाठी कालिदास कोळंबकर हंगामी अध्यक्ष असणार आहेत। हंगामी अध्यक्ष म्हणून आता काही वेळातच ते शपथ घेणार आहेत आणि त्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा राजभवनात दाखल झाले। महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय। मुख्यमंत्री म्हणून काल देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री राजभवनात दाखल झालेत, कारण कालिदास कोळंबकर आता विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत आणि त्यासाठी मुख्यमंत्री राजभवनावर दाखल झाले।